लोकसभा निवडणुकीसाठी आज दुपारपर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून लढणार असल्याची माहिती। पहिल्या यादीत दिग्गजांना स्थान। महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला नाही। 2 दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याचा नेत्यांना विश्वास। नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज 5वा दिवस। मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिष्टमंडळाची संध्याकाळी बैठक। तोडगा निघणार का याकडे लक्ष। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांच्या प्रश्नांना सरकार उत्तर देणार। मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग पद्धत। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। मात्र निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार। मुंबईतल्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप। 2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा। मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव, मात्र शरद पवारांचं नाव वगळलं। मात्र पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। दोन मार्च रोजी मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत। शरद पवारांनी दिलेलं भोजनाचं निमंत्रण घेऊन जयंत पाटील वर्षावर। अजित पवार जाणार का याकडे लक्ष। दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात पुन्हा राडा। 2 गटातील विद्यार्थ्यांची एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ। मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1749 रुपये मोजावे लागणार। नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात 33% कपात। आजपासून नवीन दर लागू। नागपूरकरांना मोठा दिलासा। आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात। पहिला पेपर मराठीचा। राज्यातील 16,09,445 विद्यार्थी देणार परीक्षा। बेस्टचा पास खरेदी करण्यासाठी आजपासून अधिकचे पैसे मोजावे लागणार। दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांनी तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांनी वाढ। अबुधाबीतील पहिलं हिंदू मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं होणार। 14 फेब्रुवारीला केलं होतं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन। आठवड्यात 6 दिवस खुलं राहणार। अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी शाहरुख खान सहकुटुंब जामनगरमध्ये। उद्धव ठाकरे देखील कुटुंबासह पोहोचले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।